Hello everyone, welcome to the next lecture of auditing. In last lecture we had discussed about elements of audit report. Today we will discuss about types of audit reports. So there are certainly two types of audit report we have given in the syllabus, that is one is clean report and second one is qualified report. So what is clean report? A clean audit report indicates the auditor's opinion that a client's financial statements are fairly presented in accordance with the agreed upon criteria. This is the desired opinion of each company. Look, every transactions recorded in the accounting books should be with the generally accepted accounting principles. बिझनेसमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होत आहेत हे नियमाप्रमाणे जर होत असतील, जे नियम म्हणतोय आपण जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल ह्या तत्वानुसार होत असतील, अकाउंटिंग स्टँडर्ड्सच्या तत्वानुसार होत असतील, तर कंपनी ही व्यवस्थित फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करते आहे आणि तिथं कोणताही फ्रॉड नाही आहे. त्या कंपनीमध्ये प्रत्येक क्रायटेरिया फॉलो केला जातो आहे असं त्या ऑडिट रिपोर्टमध्ये मेन्शन केलं जातं. अशा प्रकारच्या रिपोर्टला म्हणतात क्लीन रिपोर्ट. जसं आपण क्लीन चिट हा शब्द ऐकला असेल, क्लीन चिट भेटली आहे ह्याचा अर्थ काय? येस, एव्हरीथिंग इज फाईन. तसंच ऑडिटरसुद्धा क्लीन रिपोर्ट बनवून शेअर होल्डर्स असतील किंवा इतर एम्प्लॉयर असतील ह्यांना ऑडिटर क्लीन रिपोर्ट देऊन त्या ऑडिट रिपोर्टमध्ये दर्शवतं की सगळं काही व्यवस्थित चालू आहे. आणि हे प्रत्येक कंपनीचं ऑब्जेक्टिव्ह असतं की त्यांना क्लीन रिपोर्ट भेटावा, कारण की प्रत्येक कंपनीचा ऑब्जेक्टिव्हच आहे की त्या कंपनीचं कामकाज सुरळीत चालावं, व्यवस्थित चालावा. त्या कंपनीमध्ये प्रत्येक काम हे नियमाप्रमाणेच व्हावे. आणि जर ऑडिटर त्याच्या रिपोर्टमध्ये मेन्शन करत असेल कमेंट की सगळं काही व्यवस्थित चालू आहे, सगळे कामं नियमाप्रमाणे चालू आहेत, तर त्या प्रकारच्या रिपोर्टला म्हणतात क्लीन रिपोर्ट. A standard report is the most common report issued. It contains an unqualified opinion stating that the financial statements present fairly in all material respect, the financial position, results of operation, of cash flows of the entity in conformity with generally accepted accounting principles. तर जनरली हे जे प्रकार क्लीन रिपोर्ट असतं हे अनक्वालिफाईड ओपिनियन असतं, ज्याच्यामध्ये सगळे फायनान्शियल स्टेटमेंट हे व्यवस्थित बनवलेले आहेत आणि त्यामध्ये सर्व मटेरियल म्हणजे महत्त्वाची माहिती दर्शवलेली आहे असं लिहिलं जातं. फायनान्शियल पोझिशन असतील किंवा कंपनीचे जे कॅशशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन असतील, कॅश फ्लो स्टेटमेंट्स जे आपण म्हणतो, हे व्यवस्थित बनवलेले आहेत आणि ते जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल GAAP यानुसार बनवलेले आहेत, म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्डच्या तत्वानुसार बनवलेले आहेत असं मेन्शन केलं जातं. द रिपोर्ट ऑफ सर्टिफाईड ऑडिटर ऑर ऑडिटर स्टेटिंग द ॲक्युरेसी फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ अ पब्लिक लिमिटेड कंपनी इज नोन ॲज ऑडिट रिपोर्ट. ठीक आहे, तर जे रिपोर्ट लिहिलं जातं ज्याच्यामध्ये कंप्लीट ॲक्युरेसी मांडलेली आहे कंपनीच्या कामकाजाची, फायनान्शियल स्टेटमेंट्सची, त्याला ऑडिट रिपोर्ट म्हणतात. अँड ऑडिटर्स रिपोर्ट प्रोव्हाइड्स अन ओपिनियन ऑन द व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी ऑफ अ कंपनीज फायनान्शियल स्टेटमेंट. तर ऑडिट रिपोर्ट हे एक असा ओपिनियन आहे ऑडिटर्सचा जे दर्शवतं की कंपनीमध्ये सगळं काम व्यवस्थित चालू आहे आणि त्यामुळे हे एक विश्वसनीय सोर्स म्हणून इन्व्हेस्टर्स बघतात आणि त्यामुळे ऑडिट रिपोर्टचा वापर ते भविष्यामध्ये होणाऱ्या इन्व्हेस्टमेंटवर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळं इन्व्हेस्टर्स ऑडिट रिपोर्ट बघून बऱ्याचदा डिसिजन घेतात. त्यामुळे क्लीन रिपोर्ट कोणत्याही कंपनीला भेटणं हे त्या कंपनीचं यश मानलं जाऊ शकतं. दुसरं आहे क्वालिफाईड रिपोर्ट. वेन द ऑडिटर इज नॉट सॅटिस्फाईड विथ द अकाउंट्स प्रेझेंटेड टू हिम, if he finds any discrepancy in the recording of the transaction, if he thinks that the balance sheet and P&L account do not exhibit true and fair view of business, then submit qualified report. आता क्वालिफाईड रिपोर्ट हे क्लीन रिपोर्टच्या एकदम उलट आहे. जेव्हा ऑडिटर सॅटिस्फाय होत नाही आहे त्याला दाखवलेल्या पूर्ण बुक्स ऑफ अकाउंटने, त्याला काही ना काहीतरी फरक जाणवत आहे बुक्स ऑफ अकाउंटमध्ये,
त्याला वाटतं की बुक्स ऑफ अकाउंटमध्ये काही ना काहीतरी फेरबदल झाला असेल किंवा जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स म्हणजेच अकाउंटिंग स्टँडर्डच्या तत्वाचा योग्य वापर केलेला नाही आहे किंवा कुठं ना कुठं तरी फरक आहे अमाऊंट्समध्ये, तेव्हा तो क्वालिफाईड रिपोर्ट बनवतो. मग हा फरक त्याला P&Lमध्ये जाणवू शकतो, बॅलन्स शीटमध्ये जाणवू शकतो, ट्रेडिंग अकाउंटमध्ये जाणवू शकतो, कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये जाणवू शकतो, बँक रिकन्साईल करताना सुद्धा त्याला हा फरक जाणवू शकतो. नंतर इट मीन्स ही सबमिट हिज report with the certain qualification, that is observation. A qualified report may be submitted in many cases such as improper valuation of asset. तर ऑडिटर जर सॅटिस्फाय होत नसतील त्याला दाखवलेल्या बुक्स ऑफ अकाउंटने, म्हणजे तो त्याचं क्वालिफिकेशन म्हणजेच त्याचा ऑब्झर्वेशन सांगतोय त्या रिपोर्टमध्ये, आणि जर तो हे काही जे आपण मुद्दे बघणार आहेत त्या मुद्द्यावर सॅटिस्फाय नसेल तर क्वालिफाईड रिपोर्ट बनवतो. जसं इम्प्रॉपर व्हॅल्युएशन ऑफ ॲसेटचा व्हॅल्युएशन चुकीच्या पद्धतीने केलेला आहे, बरोबर केलेला नाही आहे. इनॲडिक्वेट ऑर एक्सेस डिप्रिसिएशन नियमाप्रमाणे जास्त किंवा नियमापेक्षा कमी घेतला असेल तर डिप्रिसिएशनचा रेट ऑफ फिक्स असतो, तो अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये दिलेला असतो आणि त्या हिशोबाने तुम्हाला तो डिप्रिसिएशन तुमच्या ॲसेट्सवर घ्यावा लागतो. नॉट फॉलोइंग अकाउंटिंग स्टँडर्ड्स, जर अकाउंटिंग स्टँडर्ड्स फॉलो केले नसतील, जे अकाउंटिंग रेकॉर्ड करण्यासाठीचे जे नियम बनवलेले आहेत ICAIने, जर ते फॉलो केलेले नसतील तर तो क्वालिफाईड रिपोर्ट बनवू शकतो आणि सांगू शकतो त्या रिपोर्टमध्ये की त्याला कोणकोणते फरक, कोणकोणत्या तफावत त्या पर्टिक्युलर रिपोर्ट किंवा ऑडिट करताना जाणवल्या. The Companies Act doesn't lay down any specific requirement regarding the manner in which auditor should qualify his report. तर कंपनी अकाउंटमध्ये कुठंच लिहिलेलं नाही आहे की क्वालिफाईड रिपोर्ट एखाद्या ऑडिटरने कोणकोणत्या पद्धतीने बनवावा. इट शुड नॉट लीड एनी कन्फ्युजन टू द रीडर. पण एवढं आहे की ऑडिट रिपोर्ट हे सस्पिशियस नसावं. ऑडिट रिपोर्ट हे त्याच्या ज्या कमेंट्स आहेत त्या एकदम क्लिअर असाव्या, ज्यामुळं त्या कंपनीमध्ये कामकाज कसं चालू आहे ते योग्यरित्या लोकांना कळेल. बिफोर सबमिटिंग क्वालिफाईड रिपोर्ट ही शुड डिस्कस द इश्यूड विथ दॅट ऑफ द मॅनेजमेंट. मग ऑडिटर जेव्हा ऑब्झर्वेशन करतोय आणि तो जेव्हा रिपोर्ट बनवतोय तेव्हा रिपोर्ट बनवताना त्याने मॅनेजमेंटसोबत कंपनीचे जे अथॉरिटीज आहेत त्यांच्यासोबत हे जे पॉईंट्स तो ऑडिट रिपोर्टमध्ये लिहितोय हे डिस्कस करणं गरजेचं आहे. ही शुड सी द क्वालिफाईड रिपोर्ट इज फ्री फ्रॉम ॲम्बिग्युइटी, वॅग्यू स्टेटमेंट्स. असे शब्द जे सिक्रेट आहेत म्हणजे लक्षातच येत नाही की खरं नेमकं घोळ काय हे लक्षात येत नसेल असे स्टेटमेंट्स ऑडिटरने वापरू नये. ऑडिटरने क्लिअर अंडरस्टँडिंगने आणि क्लिअर कट स्टेटमेंट देणं गरजेचं आहे, ज्यामुळे ॲक्च्युअल पोझिशन त्या कंपनीची लक्षात येईल. आपला पुढचा मुद्दा आहे तो आहे ऑडिटर सर्टिफिकेट. ऑडिटर सर्टिफिकेट काय असतं? An auditor certificate is a written confirmation of the accuracy of the facts relating to the accounts for a particular time or to specific matter, which does not involve any estimate or opinion. तर ऑडिटर सर्टिफिकेट म्हणजे एक असा डॉक्युमेंट आहे जे रिटर्न कन्फर्मेशन सांगतं की या कंपनीमध्ये ज्या कंपनीचं ऑडिट केलं गेलं आहे त्या कंपनीमध्ये कामकाज व्यवस्थित चालू आहे, सगळ्या फॅक्ट्स चेक करण्यात आलेल्या आहेत, त्या विशेष कालावधीमध्ये ज्या कालावधीमध्ये ऑडिट केलेलं आहे त्या कालावधीमधील सगळे डॉक्युमेंट्स, सगळे रेकॉर्ड्स हे व्यवस्थित आहेत. हे कन्फर्म करणारा जो डॉक्युमेंट आहे तो ऑडिटर सर्टिफिकेट असतो. मग ह्यामध्ये ऑडिटर स्वतःचं ओपिनियन नाही लिहू शकत किंवा एखादा अंदाजाने ती माहिती नाही देऊ शकत. जर एखादी माहिती कन्फर्म असेल तरच त्या ऑडिट सर्टिफिकेटमध्ये मेन्शन केली जाते. अँड ऑडिटर सर्टिफिकेट रिप्रेझेंट दॅट ही हॅज व्हेरीफाईड सर्टन प्रिसाईज फिगर्स अँड is in a position to vouchsafe their accuracy as per examination of documents and books of account. तर ऑडिटर अंदाजाने ही माहिती देत नाही आहे, सगळे फॅक्ट्स आणि सगळे फिगर्स त्यांनी स्वतः चेक केलेले आहेत, सगळी ॲक्युरसी त्यांनी स्वतः पाहिली आहे, स्वतः चेक केली आहे, सगळे डॉक्युमेंट्स आणि बुक्स ऑफ अकाउंट व्यवस्थित प्रिपेअर केलेलं आहे. हे कन्फर्म करणारा जो कागद आहे त्याला ऑडिट सर्टिफिकेट म्हणतात. मग ऑडिट रिपोर्ट आणि ऑडिट सर्टिफिकेटमध्ये काही फरक आहे का? तर नक्कीच फरक आहे. तो फरक आपण बघूयात. तर त्यामध्ये पहिला फरक आहे तो म्हणजे नेचरचा. ऑडिट रिपोर्ट हे ओपिनियन बेस असतं की ऑडिटरला ऑडिट केल्यानंतर काय वाटतं ते ओपिनियन तो ऑडिट रिपोर्टमध्ये लिहितो. ऑडिट सर्टिफिकेट इज अ कन्फर्मेशन ऑफ करेक्टनेस अँड अॅक्युरसी अबाउट द मॅटर्स. मग ऑडिट सर्टिफिकेट हे ओपिनियन नाही आहे,
ऑडिटर सर्टिफिकेट हे कन्फर्मेशन आहे की त्याने जे गोष्टी बघितल्यात, ज्या फिगर्स बघितल्यात, त्या फिगर्स एकदम करेक्ट आहेत, ॲक्युरेट आहेत, ते बुक्स ऑफ अकाउंट व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे, हे कन्फर्म करणारं डॉक्युमेंट म्हणजे सर्टिफिकेट, ऑडिटर सर्टिफिकेट आहे. बेसिस ऑफ ऑडिट. ऑडिट रिपोर्ट हे ॲझम्पशन आणि इस्टिमेशनवर तयार केले जातात आणि ऑडिटर सर्टिफिकेट हे ॲक्च्युअल फिगर्स आणि फॅक्ट्स चेक करूनच नंतर बनवलं जातं. ऑडिट रिपोर्टवर क्रिटिसिझम काय आहे? देर मे बी क्रिटिसिझम अबाउट द रिपोर्ट. ठीक आहे, रिपोर्ट चुकीची आहे, बरोबर नाही आहे, रिपोर्टच बरोबर बनवला गेला नाही आहे, असं त्याच्यावर आरोप लावला जाऊ शकतो ऑडिट रिपोर्टवर, कारण की तो ओपिनियनवर आहे. शेवटी समोरचा जो ऑडिटर आहे त्याचं ओपिनियन काय आहे त्या पर्टिक्युलर फॅक्ट्सबद्दल हे त्या रिपोर्टमध्ये लिहिलं जातं. त्यामुळे त्याच्यावर क्रिटिसिझम, त्याच्यावर टिप्पणी होऊ शकते. पण ऑडिटर सर्टिफिकेटवर कोणती क्रिटिसिझम करता येत नाही, कारण की सगळ्या फॅक्ट्स आणि फिगर्स चेक करूनच तो सर्टिफिकेट तयार केलेला आहे. त्यामुळे तिथं अंदाज लावायचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे ऑडिटर सर्टिफिकेट हे करेक्ट असतं असं गृहीत धरलं जातं. स्कोप काय? ऑडिट रिपोर्ट हे लार्ज असतं, जास्त असू शकतं. खूप पेजेसमध्ये ऑडिट रिपोर्ट बनवला जाऊ शकतो, 30-40 पेजेसमध्ये सुद्धा असू शकतो. पण ऑडिटर सर्टिफिकेटचा स्कोप हा कमी आहे, तो खूप कमी पेजेसमध्ये बनवला जातो आणि ॲक्च्युअल आणि ॲक्युरेट माहितीच त्याच्यामध्ये लिहिली जाते. त्याच्यामध्ये कोणताही ओपिनियन लिहायची गरज नाही आहे. स्कोप ऑफ ॲडवाईस. इन द स्कोप देर इज अ स्कोप ऑफ गिव्हिंग कन्स्ट्रक्टिव्ह ॲडवाईस टू द कंपनी. तर ऑडिट रिपोर्ट तयार करताना ऑडिटर कंपनीला काही सजेशन्स देऊ शकतो, काही सल्ले देऊ शकतो, काही ॲडवाईस देऊ शकतो. पण ऑडिटर सर्टिफिकेट तयार करताना ऑडिटर कोणतंही सजेशन कंपनीला देत नाही. तो फक्त आणि फक्त त्या डेटाला व्हेरीफाय करण्याचा आणि करेक्ट आहे एवढंच फक्त दाखवण्याचा प्रयत्न त्या सर्टिफिकेटमध्ये करतो. टाईम ऑफ इश्यू. तर आफ्टर द एंड ऑफ इच अकाउंटिंग द इयर रिपोर्ट इज मॅन्डेटरी. मग प्रत्येक वर्षी ऑडिट रिपोर्ट हा तयार केला जातो आणि प्रत्येक वर्षाच्या शेवटी हा रिपोर्ट प्रेझेंट केला जातो. ऑडिटर सर्टिफिकेट हा प्रत्येक वर्षी दिला जावा असं गरजेचं नाही आहे. लायबिलिटी ऑफ ऑडिटर. अ रिपोर्ट इज मेअरली अन ओपिनियन. इफ इट इज नॉट करेक्ट द ऑडिटर मे नॉट बी हेल्ड फॉर रिस्पॉन्सिबल. तर ऑडिट रिपोर्ट हे एक ओपिनियन आहे आणि तो त्याचा ओपिनियन, त्याचा अंदाज फक्त त्या रिपोर्टमध्ये लिहितोय. त्यामुळे तो कम्प्लीट रिस्पॉन्सिबल नाही आहे. म्हणजे ऑडिटर हा कम्प्लीट रिस्पॉन्सिबल नाही आहे त्या ऑडिट रिपोर्टसाठी. त्याला जे लक्षात आलं तो ते लिहितोय त्याच्यामध्ये. पण ऑडिटर सर्टिफिकेट हे करेक्ट असलं पाहिजे, ते रॉंग नसलं पाहिजे. कारण की ऑडिट सर्टिफिकेट तयार करताना ऑडिटर स्वतः सगळ्या फिगर्स, सगळे अमाऊंट्स स्वतः चेक करतोय आणि नंतरच ते फिगर देतोय, नंतरच ती अमाऊंट देतोय आणि नंतरच तो सर्टिफिकेट इश्यू करतोय. त्यामुळे तो कम्प्लीट जबाबदार असणार आहे ऑडिटर सर्टिफिकेटसाठी. त्यामुळे ऑडिट रिपोर्ट आणि ऑडिट सर्टिफिकेटमध्ये बेसिक फरक आहेच, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर आपला चॅप्टर हा इथं संपतो. आपण नेक्स्ट चॅप्टरसोबत पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. थँक्यू व्हेरी मच.